Welcome back to Beautiful World of Science. The last lecture we will studied about the example of an earth and the factor affecting the rate of chemical reaction. Then today we will discussing about the next and most important topic in this chapter. It is called displacement reaction. Displacement reaction means what? What is an earth displacement reaction? The definition of an displacement reaction, and we will explain in this lecture in detail about a displacement reaction. Then listen carefully all of you. तर सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे की मागच्या लेक्चरमध्ये जसं आपण बघितलं की अभिक्रियाच्या गतीवरती, द रेट ऑफ केमिकल रिएक्शन वरती कोणकोणत्या फॅक्टर्सचा परिणाम पडतो, कोणकोणते फॅक्टर्स हे त्याच्यावरती परिणाम करत असतात, ह्या सगळ्यांची माहिती आपण मागील लेक्चरमध्ये घेतलेला आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण विस्थापित अभिक्रिया दॅट इज द डिस्प्लेसमेंट रिएक्शन हे पाहणार आहोत. डिस्प्लेसमेंट या शब्दाचा अर्थ होतो विस्थापन आणि रिएक्शन म्हणजे काय? अभिक्रिया. त्यालाच आपण विस्थापित अभिक्रिया असं म्हणत असतो. देन तर आता आपण बघत होतो डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे नेमकं काय आहे. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे या ठिकाणी नेमकं काय होतं याच्याविषयी थोडंसं मी मराठीमधून सांगतो आणि त्याच्यानंतर आपण इंग्लिशमधून याची डेफिनेशन वगैरे सगळं बघणार आहे. लुक एट दिस स्लाइड. तुम्ही जर स्लाइड बघितला तर तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव येईल की या ठिकाणी स्लाइडमध्ये एक केमिकल रिएक्शन दाखवले. द ए इज रिएक्टेड विथ अँड अ बीसी अँड प्रोड्युस्ड बाय ऑर फॉर्म्ड बाय एसी अँड बी इज द फॉर्म्ड. बघा, बी इज रिलीज्ड असं झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी नेमकं काय होतं? द एलिमेंट्स आर नॉट अ सेम रिएक्टिव्ह. Some elements are more reactive and some elements are less reactive. तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये फक्त ज्याची रिएक्टिव्हिटी पॉवर हे जास्त आहे तो काय करत असतो? ज्याची रिएक्टिव्हिटी पॉवर हे कमी आहे त्याच्यासोबत स्वतःला रिप्लेस करत असतो आणि त्याची जागा आपण घेत असतो. म्हणून या ठिकाणी काय झालेलं बघा, द जसं बाण दाखवलंय, ए इज रिएक्टेड विथ अँड अ सी बिकॉज ऑफ अँड बी इज द लेस रिएक्टिव्ह दॅन द ए. ए पेक्षा बी हा लेस रिएक्टिव्ह आहे म्हणून जास्त रिएक्टिव्हचे हे एकत्र आलेले आहेत. कोण झाले जास्त रिएक्टिव्ह असलेले? ए अँड सी इज द मोर रिएक्टिव्ह दॅन द बी. म्हणून डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये ज्यावेळेस एलिमेंट्स एकमेकावरती ज्यावेळेस त्यांची अभिक्रिया होते, रिएक्शन होत असते, त्यावेळेस काय होतं? द लेस रिएक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाऊंड इज टेकन बाय अनदर मोर रिएक्टिव्ह एलिमेंट. म्हणजेच काय? लेस रिएक्टिव्ह एलिमेंटच्या जागी मोर रिएक्टिव्ह एलिमेंट्स घेतलं जातं आणि रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिएक्शन पूर्ण केलं जातं. यालाच आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणत असतो. देन व्हॉट इज अ डेफिनेशन ऑफ अँड डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता ह्या जर फिगर मध्ये तुम्ही बघितला, स्लाइड्स मध्ये जर तुम्ही बघितला तर तुम्हाला या ठिकाणी जाणून येईल की डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये नेमकं काय झालेलं आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी नोट करून दाखवतो. ए हा बी सोबत रिप्लेस झालेला आहे आणि जो कोणासोबत अभिक्रिया केला? डायरेक्ट सी सोबत अभिक्रियावर जसं बाण दाखवलंय. म्हणजे बी हा लेस रिएक्टिव्ह आहे, त्याला डायरेक्टली या ठिकाणी बाहेर टाकून दिलेलं आहे. सोबत ठेवून घेतलेले आहेत का? नाही. मोर रिएक्टिव्ह एकत्र आले, लेस रिएक्टिव्हला बाहेर सोडून दिलेला आहे. हे फक्त आपल्याला डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये पाहायला मिळेल. शक्यतो मोर रिएक्टिव्ह जे असतात ना त्यांची अभिक्रिया हे लवकरात लवकर होत असते. म्हणून आता आपण बघणार आहोत द डेफिनेशन ऑफ अन अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन. व्हॉट इज अन अ डेफिनेशन ऑफ अन अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन. सर्वांनी
त्या डेफिनेशन कडे लक्ष द्यायचं आहे. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. पुन्हा एकदा बघा लक्ष द्या, पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला. द रिॲक्शन इन विच the place of the ion of a less reactive element in a compound is taken by another more reactive elements by formation its own ions is called displacement reaction. त्यालाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणत असतो. म्हणजेच काय, इन दिस रिॲक्शन द लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट्स अँड इट्स आयन्स इन अ कंपाउंड is taken by another more reactive element by the formation of its own ions. This reaction is called displacement reaction. In this reaction in which, या रिएक्शन मध्ये नेमकं काय होतं, दुसरं काही होत नाही, खूप सिंपल आहे. जो एलिमेंट हा लेस रिॲक्टिव्ह आहे त्याचे आयन्स हे बाजूला केले जातात आणि त्या ठिकाणी मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट्सच्या मदतीनं आयन्स फॉर्मेशन केलं जातं. अँड धिस रिॲक्शन इज कॉल्ड, आणि त्याच अभिक्रियेला विस्थापित अभिक्रिया असं म्हटलं जातं. आता विस्थापितच नाव का ठेवलं? विस्थापन या शब्दाचा अर्थ होतो जागा बदलणे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी. आता या ठिकाणी मला सांगा, जागा बदललेली आहे की नाही? तर 100% शुअर बदललेली आहे. बीच्या ठिकाणी बीची जागा कोण घेतलं? ए न घेतलं, म्हणजे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. म्हणून या रिॲक्शनला आपण काय म्हटलं? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. येते लक्षात सर्वांना? बघा पुन्हा एकदा सांगतो डेफिनेशन. द रिॲक्शन इन विच, हे एक अभिक्रिया आहे आणि या अभिक्रियेमध्ये द प्लेस ऑफ द आयन्स ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट, लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटचे जे आयन्स आहेत in a compound is taken by another more reactive element, त्यांच्या जागी more reactive elements ला घेतलं जातं. बरोबर आहे? by the formation of own ions is called displacement reaction. त्यालाच आपण displacement reaction असं म्हणत असतो. These displacement reaction we will studied in detail, some discussing other examples. The examples is, आता बघा हे आणखी व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण काही एक्झाम्पल्सचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर ते एक्झाम्पल कोणकोणते आहेत? त्या एक्झाम्पलचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करणार आहोत याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. लुक ॲट दिस स्लाइड. ही स्लाइड जर तुम्ही बघितलं तुम्हाला काय दिसतं? द स्लाइड इन विच take a beaker and beaker in which copper sulfate solution are present. एक बिकर घेतलेला आहे आणि बिकर मध्ये कॉपर सल्फेट सोल्युशन आपण घेतलेला आहे. These copper sulfate solution are present in the beaker and zinc dust are added in the copper sulfate solution. या कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये आपल्याला झिंक डस्ट मिक्स करायचं आहे. काय मिक्स करायचं आहे? झिंक डस्ट मिक्स करायचं आहे. बघा अगोदर आपण काय घेतलं? एक बिकर घेतलं. बिकर मध्ये कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलेलं आहे आणि त्या सोल्युशन मध्ये आपण झिंक डस्ट, हे जे दिसू लागले ना, दिस इज अ झिंक डस्ट आर मिक्स्ड इन द कॉपर सल्फेट सोल्युशन. आता कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये जर आपण झिंक डस्ट जर मिक्स केलं तर रिॲक्शन कशा पद्धतीने होते, या ठिकाणी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कशी होते हे तुम्हाला मी पुढच्या स्लाइड मध्ये, म्हणजेच काय नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. द
कॉपर सल्फेट सोल्युशन इज रिएक्टेड विथ अन झिंक. बघा लक्षात रिएक्शन कशी होते. देन मिक्स्ड टुगेदर द कॉपर, बघा लक्षात झिंक आर deposited in the copper sulfate solution and mixed together, then the color of that is the copper sulfate solution are a colorless. त्याचा रंग बदलतो आणि तो कसा होतो, कलरलेस होतो. आता या ठिकाणी काय काय बदल झाला, रिएक्शन तर मी सांगणारच आहे. काय काय बदल झाला, जो कॉपर सल्फेट सोल्युशनचा रंग निळसर होता तो आता पूर्णपणे पांढरा झालेला आहे, बरोबर आहे. आणि जे की झिंक डस्ट आपण घेतलं होतं त्या झिंक डस्ट वरती काळा रंग चढलेला आहे, बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हे अभिक्रिया झाली आहे. आता हे अभिक्रिया कशी झाली आपण केमिकल इक्वेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, कॉपर सल्फेट सोल्युशन इज रिएक्टेड विथ अन झिंक. झिंक सोबत त्याची रिएक्शन झाली तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट रिएक्शन झालेली आहे, जागा त्यांनी बदललेला आहे. बघा, द कॉपर इज लेस रिएक्टिव्ह दॅन द झिंक. हा जो कॉपर Cu जे दिलेला आहे हा झिंक पेक्षा कसा आहे, लेस रिएक्टिव्ह आहे. आता कॉपर जर लेस रिएक्टिव्ह असेल तर कॉपरच्या जागी कोण घेईल, कॉपरची जागा झिंक घेईल. म्हणून या ठिकाणी काय तयार झालं बाळांनो, बघा हो का, ZnSO4 हा तयार झालेला आहे. आणि बाहेर पडणारा प्रोडक्ट कोणता आहे, Cu. हा प्रोडक्ट या ठिकाणी बाहेर पडला. म्हणजेच काय, बघा लक्ष द्या, या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीने कॉपर डिपॉझिटेड इन द झिंक सल्फेट, बरोबर आहे. तर झिंक सल्फेट तयार झालं आणि कॉपर वरती बघा झिंकचे जे तुकडे होते त्या कॉपर वरती एक काळा रंग तयार झालेला आहे आणि जे की काळा रंग म्हणजे ते कॉपरचा आहे, बरोबर आहे. आणि झिंक कोणासोबत अभिक्रिया झाली, सल्फेट सोबत अभिक्रिया झाली, झिंक सल्फेट फॉर्मड झालं, ज्याच्यामुळं रंग हा बदलला आणि तो पांढरा या ठिकाणी झालेला आहे. व्हेन अ झिंक डस्ट ऍड इन द aqueous solution of copper sulfate, then zinc sulfate solution and copper is formed. झिंक सल्फेट सोल्युशन ची काय झालेली आहे या ठिकाणी निर्मिती झाली आहे, ZnSO4, दॅट इज अ झिंक सल्फेट सोल्युशन. कोणतं सोल्युशन तयार झालं, झिंक सल्फेट सोल्युशन तयार झालं. हे असं का झालं, बिकॉज ऑफ अँड द कॉपर इज लेस रिएक्टिव्ह दॅन द झिंक. झिंक पेक्षा कॉपरची रिएक्टिव्हिटी कशी आहे, ही लेस आहे. म्हणून या ठिकाणी कॉपर सोबत रिप्लेस कोण झाला, झिंक रिप्लेस झाला. म्हणून कॉपर सल्फेट सोल्युशनच्या जागी या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, झिंक सल्फेट सोल्युशन किंवा झिंक, बघा लक्ष द्या, हे सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. तर बघा आपण या ठिकाणी सांगू शकतो झिंक सल्फेट सोल्युशन अँड कॉपर इज फॉर्मड. म्हणजेच काय, अशा पद्धतीनं हे डिस्प्लेसमेंट आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर पुन्हा एकदा मी सांगतो नेमकं कसं झालं, तर शब्दाच्या स्वरूपामध्ये सांगतो. तुम्हाला समजण्यासाठी मी थोडंसं मराठी आणि थोडंसं इंग्लिश हे मिक्स करून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण जर आपल्याला जर रायटिंग मध्ये इंग्लिशमध्ये पूर्ण लिहायचं असेल तर आपण कसं लिहू शकतो, व्हेन अ झिंक डस्ट इज ऍडेड इन द aqueous solution of copper sulfate, then zinc sulfate solution and copper is formed. बरोबर आहे. कॉपर हा या ठिकाणी तयार झाला जो की काळ्या बघा रंगामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिडलला पाहायला मिळत आहे, ज्याला की मी रेड सर्कल केलेला आहे, बरोबर आहे. तर पॉइंट या ठिकाणी महत्वाचा काय बघायचं, बघा, झिंक आयन्स फॉर्मड बाय द झिंक डिस्प्लेस्ड Cu++ आयन्स, that is Cu++ डबल प्लस आयन, बरोबर आहे, ऑफ कॉपर सल्फेट फ्रॉम द झिंक सल्फेट. म्हणजेच काय, या ठिकाणी कॉपरच्या जागी कॉपर रिप्लेस झाला आणि त्या ठिकाणी कोण येऊन बसलेला आहे, झिंक येऊन बसलेला आहे, बरोबर. बिकॉज ऑफ अँड झिंक इज द मोर रिएक्टिव्ह दॅन द कॉपर अँड दॅट्स वाय दिस डिस्प्लेसमेंट रिएक्शन आर फॉर्मड. म्हणून या ठिकाणी हे डिस्प्लेसमेंट रिएक्शन झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. तर तुम्हा सर्वांना इथपर्यंत समजलेला असेल, येस ऑर नो. द नेक्स्ट पॉइंट इज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. द लास्ट पॉइंट बघा, सर्वांना लास्टचा पॉइंट समजला, येस ऑर नो, ऑल ऑफ यू, व्हेरी गुड. देन लिसन केअरफुली. द नेक्स्ट पॉइंट इज that is the double displacement reaction. What is meant by a double displacement reaction?
डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजेच काय? तर सेम प्रोसेस आहे. त्या ठिकाणी एक रिॲक्टन्स हा दुसऱ्या रिॲक्टन्स सोबत एका रिॲक्टन्स सोबत काय करत होता? केमिकल रिॲक्शन करत होता. या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं? द टू रिॲक्टन्ट्स आर रिॲक्टेड विथ द अदर टू रिॲक्टन्ट्स. बरोबर आहे. जसं की मी डायग्राम मध्ये दाखवलं बघा. A is reacted with an D and B is reacted with an C. बरोबर आहे. म्हणून डेफिनेशन काय येईल या ठिकाणी? द व्हॉट इज मीट बाय डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच, या अभिक्रियेमध्ये, द रिॲक्शन इन विच द आयन्स इन द रिॲक्टन्स, the reaction in which the ions in the reactants are exchanged, काय होऊ लागले तर exchanged to from participated, exchanged to from participated are called double displacement reaction. Once again, a definition is the ions in the reactants are exchanged to form a participated. याच्यामध्ये आयन्स हे एक्सचेंज केले जातात. कोणाचे आयन्स? द रिॲक्टन्स. रिॲक्टन्सचे आयन्स हे एक्सचेंज्ड होतात कोणासोबत? त्यांच्या पार्टिसिपेटंट सोबत. आलं लक्षात? अँड दिस रिॲक्शन इज सेड टू बी डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. यालाच आपण काय म्हणतो? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणत असतो. याच्यामध्ये आपल्याला जॉईंट मध्ये दोन प्रोडक्ट पाहायला मिळतात. जसं की इथं दाखवलंय, A is reacted with an D and AD is formed and B is reacted with a C and BC is formed. तर तशाच पद्धतीने आयन्स हे एक्सचेंज होऊ लागलेत. बरोबर आहे. ठीक आहे. तर याला आपण कोणते रिॲक्शन म्हणतो? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणत असतो. म्हणून once again, a definition of a double displacement reaction is the reaction in which the ions in the reaction or reactant, बघा, the reaction in which the ions in the reactants are exchanged to from participated are called double displacement reaction. यालाच आपण काय म्हणतो? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणत असतो. These reaction we will studied in detail. बघा लक्ष द्या. अ यूज ऑफ an एक्सपेरिमेंट. तर हेच डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आपण एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. द एक्सपेरिमेंट इज, बघा सर्वांच्या बुकमध्ये सुद्धा हे एक्सपेरिमेंट आहे, तरी सुद्धा मी स्लाइड या ठिकाणी तयार केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. लुक एट दिस स्लाइड. हे स्लाइड जर तुम्ही बघितलात तर याच्यामध्ये मी काय घेतले? टेक वन फ्लास्क. एक फ्लास्क घेतलेला आहे. बरोबर आहे. ठीक आहे, आपण त्याला बिकर म्हणूया. ठीक आहे. बिकर मध्ये आपण काय केलंय? एक टेस्ट ट्यूब टाकलेली आहे. बरोबर आहे. टेस्ट ट्यूब मध्ये काय टाकलंय बघा? सिल्वर नायट्रेट टाकलेला आहे. टेस्ट ट्यूब मध्ये काय आहे बाळांनो? सिल्वर नायट्रेट आहे, टेस्ट ट्यूब मध्ये आहे. बरोबर आहे. आणि टेस्ट ट्यूब एका मोठ्या, बघा लक्षात, बिकर मध्ये आपण घेतलेला आहे. आणि त्या बिकर मध्ये टेस्ट ट्यूबच्या चारी बाजूनं सोडियम क्लोराईडचं सोल्युशन आपण ठेवलेलं आहे. कोणतं सोल्युशन ठेवलंय? सोडियम क्लोराईड आर प्रेझेंट इन द, बघा लक्षात, दॅट इज द बिकर and the beaker in which one test tube are present and this test tube in which the silver nitrate solution are present. बरोबर आहे. आणि हे घेतल्याच्या नंतर वरून आपण बुच लावलेला आहे. बरोबर आहे. कारण बघा बाहेरील कोणत्याही घटकाशी कॉन्टॅक्ट मध्ये येऊ नये म्हणून आपण ते काय केलं? सुरक्षित व्यवस्थित आपण ते बुच लावलेलं आहे. बुच लावल्याच्या नंतर आपण ढवळायला सुरुवात केलं. ज्यावेळेस आपण ढवळल्याच्या नंतर काय होईल की सिल्वर नायट्रेट हे कोणासोबत मिक्स होईल? सोडियम क्लोराईड सोबत मिक्स होईल. सोडियम क्लोराईड सोबत मिक्स झाल्याच्या नंतर आता डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कशी तयार झाली हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. द नेक्स्ट स्लाइड इज, आता पुढची स्लाइड मी तुम्हाला देतो ज्याच्यामध्ये आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कशी झाली हे आपण तुम्हाला म्हणजे व्यवस्थितरित्या समजावून सांगता येईल. आता तुम्ही बघितलात त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल झाला.
मिक्स्ड टुगेदर, या ठिकाणी काय झालं, सिल्वर नायट्रेट हे मिक्स झालेलं आहे, बरोबर आहे. कशासोबत, बघा लक्ष द्या, कोणता घटक घेतला होता, तर आपण त्यासोबत ते मिक्स झालं आणि त्याचा रंग कसा व्हाईट झालेला आहे. बघा व्हाईट पीपीटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणून द रिॲक्शन इन विच, आता या ठिकाणी रिॲक्शन कसं झालं याची स्टेप वाईज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. व्हेन अ सोडियम, एक मिनिट, हा इथपर्यंत सर्वांनी वाचून घ्या, पुढचा भाग मी. लुक एट दिस स्लाइड, बरोबर आहे सगळं, काहीच नाही याच्यामध्ये बदल. बघा लक्ष द्या, याच्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे. द सिल्वर नायट्रेट इज रिएक्टेड विथ अँड कशासोबत रिएक्शन झाली, सोडियम क्लोराइड सोबत रिएक्शन झालेली आहे. Ag is reacted with an Cl and NO3 is reacted with an Na, बरोबर आहे. हे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे दोन रिएक्टन्स हे दुसऱ्या दोन रिएक्टन्स सोबत काय करत आहेत, रिएक्शन या ठिकाणी घडत आहे, बरोबर आहे. जेणेकरून त्याच्यापासून दोन प्रोडक्ट आपल्याला मिळाले, दॅट इज द AgCl, इट्स अन अ पार्टिसिपेटेड. हे कसं तयार झालेलं आहे, बघा लक्ष द्या. आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, दॅट इज द AgNO3 इज रिएक्टेड विथ अन NaCl and formed by the AgCl, that is the white, बरोबर आहे. त्याच्यामुळे बाण खाली दाखवलेली आहे. and NaNO3, that is the aqueous solution are, बघा formed, हे जे व्हाईट पीपीटी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे ना बाळांनो, दिस इज अन अ सॉलिड, हे डस्टच्या स्वरूपामध्ये, म्हणून यस घेतले, बघा इथं सॉलिडचं आहे, बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी आपण यस घेतलेला आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय झालं हे आपल्याला स्लाइड बघितल्याच्या नंतर तुम्हाला समजून येईल की या ठिकाणी दोन रिएक्टन्स त्याचे आयन्स हे एक्सचेंज होत आहेत, जे की आयन्स आपल्याला एक्सचेंज झाला, बघा झालेलं बघितलं, जे की एजी सोबत या ठिकाणी Cl आयन एक्सचेंज झालेला आहे, बरोबर आहे. आणि या ठिकाणी Na सोबत NO3 आयन्स हा या ठिकाणी एक्सचेंज झालेला आहे. बघा म्हणजे रेड शाईमध्ये इथे जे दाखवलंय ते एक एक्सचेंज फर्स्ट आयन झालं आणि येलो मध्ये जे दाखवतोय हा दुसरा आयन्स, म्हणजे द टू आयन्स आर एक्सचेंज्ड, या ठिकाणी दोन आयन्स काय झालेले आहेत, एक्सचेंज झालेले आहेत. आणि हे रिएक्शन जे आहे हे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. आता डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये हे होत असताना नेमकं काय होतं, बघा लक्ष द्या. द वेट ऑफ अन कोनिकल फ्लास्क बिफोर अँड आफ्टर केमिकल रिएक्शन फाउंड टू बी द सेम. ज्यावेळेस तुम्ही यांचं जर वेट करायला सुरुवात केला, जर वजन करायला सुरुवात करा, समजा सुरुवातीला याचं वेट जर, बघा हे कोनिकल फ्लास्क आणि हे केमिकल जे आपण त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब जे टाकलंय, बूस्ट जे लावलंय, हे सगळ्याचं वेट जर 1 ग्रॅम असेल, 1 ग्रॅम, बरोबर आहे, तर ह्याची रिएक्शन घडून आल्याच्या नंतर सुद्धा त्याचं वेट बदलतं का, बिलकुल बदलत नाही, तर ते कसं राहतं, सारखंच राहतं. तर कंक्लुजन काय याच्यामध्ये, in any chemical reaction the total mass of each element is the reactants is same as total mass of each, बघा लक्ष द्या, रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स इन द प्रोडक्ट. म्हणजेच काय, जे रिएक्टंट्स मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत, जेवढे त्याचा वेट आहे, मास आहे, तेवढंच वेट त्याच्या प्रोडक्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. म्हणजे याच्यामध्ये त्यांचं वेट मध्ये बदल होतो का, होत नाही, फक्त त्यांच्या आयन्स हे काय होऊ लागले, तर एक्सचेंज होऊ लागलेत, त्यांचं वेट एक्सचेंज होत नाही किंवा बाकी इतर कोणत्याही गोष्टी एक्सचेंज होत नाहीत. आता आपण बघूया बॅलन्सिंग रिएक्शन. आता ह्याला आपण ह्या रिएक्शनला काय करणार आहोत, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा ऑलरेडी जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला समजून येईल की हे कसे आहे, बॅलन्स्ड रिएक्शन आपल्याला पाहायला मिळत असतं, बरोबर आहे. तर बघा लक्ष द्या, आता AgNO3, बरोबर आहे, O किती आहे या साईडला, आता या ठिकाणी मी टिक करून दाखवतो, बघा सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. मी एक एक एलिमेंट्स विषयी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि त्याच्यामध्ये रिएक्टंट्स मध्ये किती आहेत आणि प्रोडक्ट्स मध्ये किती आहेत हे तुम्हाला पाहायचं आहे. तर आपण रिएक्शन कोणती बघतोय, AgNO3 इज रिएक्टेड विथ NaCl and produced by or formed by AgCl and NaNO3 हे फॉर्मड झालेलं आहे. तर रिएक्टंट्स मध्ये कोण कोण आहे बघा, दॅट इज द Ag आहे, Na आहे, बरोबर आहे. तर Na मध्ये किती आहे Na ची व्हॅल्यू बघा बरं, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. नाहीतर एक काम करूया,
बघा, बॅलन्सिंग रिॲक्शनचा आपण एक सेपरेट पिरियडच घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सांगतो, जेणेकरून आता इथं कसं गडबड होईल. एक तर टाइम पण संपलेला आहे, त्याच्यामुळे गडबड होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पुढच्या लेक्चरमध्ये आपण बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन हे आपण पाहणार आहोत. तर इथंपर्यंतचा भाग सर्वांना समजला? डबल डिस्प्लेसमेंट पूर्ण समजलं? येस ऑर नो? ओके. ओके. ओके.